अशी जर शेती केली तर ती शेती सोडून दिलेली बरी मित्रांनो, न शेती केलेली बरी मी तर म्हणतो. आपणच प्रयत्न म्हणतो की शेतीत परवडत नाही आणि आपणच प्रत्येक शेतीचं नियोजन करत नाही. टोमॅटो शेतकरी भरपूर टोमॅटोची लागवड करणारे. टोमॅटोला प्रयत्न सांगत असतात की टोमॅटो मध्ये जुगार आहे, तर टोमॅटो मध्ये आहेच जुगार मित्रांनो. परंतु जुगारातनं पण कसं वर यायचं किंवा टोमॅटो लागवड कशी करायची तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो. कसं माहितीये का, आपल्याला माहिती नसतं की किती तारखेला कुठलं पीक लावायचं किंवा जास्त करून म्हणजे टोमॅटो बद्दलच आपण व्हिडिओ टाकत असतो. तर किती तारखेला कुठली व्हरायटी लावायची किंवा उन्हाळी टोमॅटोची लागवड असते ती कुठली उन्हाळ्यामध्ये व्हरायटी चालत असते, ती लागवड करत असताना त्या लागवडीची काळजी कशा प्रकारे घ्यायची किंवा बेसल डोस डोस बेडमध्ये कशा प्रकारे भरायचा, हे आपल्याला नवीन शेतकऱ्यांना काय माहित नसतं. त्याच्यामुळे काय होत असतं, आपण लॉस मध्ये जात असतो. आपण लॉस मध्ये गेल्यानंतर परत म्हणजे टोमॅटो आपलं चांगल्या प्रकारे येत नसतं, त्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत नसतो. कारण की आपल्याला कधी आणि किती तारखेला व कुठल्या टायमिंगला टोमॅटो लावायचे हे आपल्याला पूर्णपणे माहित नसतं. किंवा जरी लागवडीचं आपण टायमिंगला केली तर तो चांगल्या प्रकारे टोमॅटोचा फळ येत नसतो. का येत नसतो? कारण की त्याला मटेरियल चांगलं म्हणजे वेळेवर मटेरियल सोडलं जात नाही किंवा वेळेवर जे त्याला अन्नद्रव्य पाहिजे ते पुरेसे न भेटल्यामुळे त्याचा फुटवा चांगल्या प्रकारे होत नाही किंवा फुलाची गळ भरपूर प्रमाणात होत असते. तर मित्रांनो, असे भरपूर शेती करायची म्हटलं तर असे भरपूर प्रश्न पुढे पडत असतात किंवा त्यातून पण आपण पूर्ण गोष्टी माहितीनुसार करायची असते किंवा एखाद्याला विचारायचं असतं मित्रांनो. कारण की एका शेतकऱ्याचं मी काल प्लॉट मध्ये गेलो होतो. इतकं जी नुकसान झालेलं आहे का नाही, त्याने मला वाटतं डिसेंबर महिन्यात त्यांनी लागवड केली होती. डिसेंबरच्या एंडिंगला लागवड केली होती. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये लागवड करू नका. ह्याच्या अगोदर जे आपण 1-2 व्हिडिओ बनवले होते त्या वेळेस सांगितलं होतं. तुम्ही चेक पण करू शकता. डिसेंबर महिन्यामध्ये लागवड करू नका सांगितलं होतं मित्रांनो. परंतु काही असं द्या, काही काही म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल किंवा त्याला माहिती असेल असं यातला भाग नाही मित्रांनो. आपण पण सांगत असतो एक अंदाज पाहूनच सांगत असतो. नर्सरीतली पूर्ण नर्सरी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या नर्सऱ्यांची माहिती घेत असतो. किती रोपं गेली किंवा किती रोपं खपली किंवा किती कुठल्या महिन्यामध्ये किती रोपांची बुकिंग आहे, हे आपण चौकशी करत असतो आणि मगच व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी लागवड केली होती. आज त्या टोमॅटोची अवस्था पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकीनच. परंतु मित्रांनो, 1 एकर टोमॅटोची लागवड केली त्यांनी. त्यांचा खर्च किती झाला? आता ते म्हणतात की परवडत नाही किंवा टोमॅटो पीक कधी करू नये. परंतु मित्रांनो, मला सांगायचंय काय, टोमॅटो पीक एकदम म्हणजे जर तुम्ही गावलाच मार्केटमध्ये टायमिंगलाच टोमॅटो केला किंवा त्या टायमिंगला कुठली व्हरायटी लावली, जी व्हरायटी ज्या टायमिंगला लावायची, जर अशा प्रकारे नियोजन केलं का ना मित्रांनो, किंवा एखाद्याला आपल्यापेक्षा जो सिनियर शेतकरी विचारला म्हणून काय आपण बारीक होत नाही मित्रांनो. त्यासाठी विचारायचं एखाद्याला. त्या शेतकऱ्याचं एकरामध्ये मला वाटतं त्यांनी काय 10 का काहीतरी हजार रुपये मागवली होती. तुटाळी ही सगळी त्याच्यात धरली होती. तर 10,000 रुपये त्यांनी मागवली होती. त्या 10,000 रोपांचं नुकसान झालं. त्या बेडमध्ये आता समजा आपण ते टोमॅटो उपटून दुसरं पीक त्यात केलं असतं. परंतु त्यात गावात पण इतकं झालंय का नाही, मध्ये बेडमध्ये तर झालंच आहे. पण जे टोमॅटो लावलं होतं त्याच्या बुडातनं पण काँग्रेस उगवून आलेलं. त्याच्यामुळे आता जर ती काढा गेलं तर ती म्हणजे फाटून जातोय कागद, मल्चिंग पेपर. तर जे काही टोमॅटो म्हणजे जे त्यांनी रासायनिक खत टाकलं होतं ते गवताने खाऊन घेतलं, प्लस टोमॅटोने पण खाऊन घेतलं. टोमॅटो त्यांनी आणि उपटलेलं नाही. पण भरपूर असं प्रमाणात मोठं झालंय, त्याला बांधलं नाही, काय नाही, ते हाय असं सोडून दिलेलं आहे. आता ते माणूस त्याला विचारलं मी, म्हणजे का बांधलं नाही, काय कसं गावल तसं गावल, मार्केटचं काय आपल्या हातात आहे का? आज असेल तर उद्या त्याला वाढेल. तर ते मला त्या रानाकडेच जा वाटत नाही. तर असं मित्रांनो, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला असंच वाटणार की रानाकडनं नाही न जाण्यासारखं, कारण की नुकसानच तशा प्रकारे झालेलं असतं आपलं. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे मी पुढला व्हिडिओ तुम्हाला सांगेन. ह्याच्या अगोदर पण मी सांगितले तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून टोमॅटोची लागवड किती तारखेला आणि कुठल्या महिन्यात करायची, मी तुम्हाला टोमॅटोची उन्हाळी लागवड किती तारखेला करायची आणि कुठल्या महिन्यात करायची ते तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जर तुम्हाला पण माहिती असेल किती तारखेला टोमॅटोची लागवड करायची,
तर त्या कमेंट मध्ये सांगा किती तारखेला तर लागवड केल्यानंतर मार्केट सापडेल. मी तर तुम्हाला सांगणारच आहे जेणेकरून पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि आपला सातारा जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये आपण सर्वे करत असतो नेहमी. त्या तिन्ही जिल्ह्यातल्या नर्सरीची भेट घेत असतो. जेवढ्या जास्तीत जास्त जेवढ्या नर्सरीची भेट घेऊन तिथं रोप किती बुकिंग झाल्यात किंवा कुठल्या महिन्यामध्ये किती रोप लागवड झालेले ह्याची पण पूर्ण माहिती घेत असतो मित्रांनो. तर पुढल्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगेल मी की लागवड किती तारखेला, उन्हाळी लागवड किती तारखेला करायची. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.